मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। आर्थिक कोंडीमध्ये सापडलेल्या बेस्ट उपक्रमातील तब्बल 556 कर्मचारी मे महिन्यामध्ये सेवानिवृत्त। बेस्टची बस सेवा कोलमडण्याची शक्यता। उन्हाळ्यामध्ये पुणेकरांची मेट्रोला अधिक पसंती। मे महिन्यामध्ये तब्बल 15,54,000 प्रवाशांचा मेट्रोनं प्रवास। मेट्रो प्रवाशांमध्ये 2.25 लाखांची वाढ। लोमिलीमधील घातक कंपन्यांचा वीज पाणी पुरवठा खंडित। अतिघातक रासायनिक कंपन्यांच्या स्थलांतरासाठी कारवाई। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशावरून वीज पुरवठा खंडित। पुणे जिल्ह्यामधल्या सर्व धरणांची तपासणी पूर्ण। जलसंपदा विभागाकडून 900 धरणांची तपासणी। जिल्ह्यामधील सर्व धरणांची किरकोळ दुरुस्ती होणार। लोअर परळसह करी रोड, बीडी रिसाळ आणि डिलाईन रोड परिसरातील पाणीपुरवठा 6 जूनला बंद राहणार। रेस्कोर्स जवळच्या जलवाहिनीच्या कामासाठी जी दक्षिण भागामधील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। पुण्याच्या भोरमध्ये होम मिनिस्टर कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटलांची हजेरी। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा चंद्रकांत पाटलांच्या हस्ते सन्मान। पुण्यामध्ये घरावर झाड पडून घराचं नुकसान। दत्तवाडी परिसरामधली घटना। पावसाळ्यापूर्वी पालिकेनं धोकादायक झाडं काढावीत, पुणेकरांची मागणी। मुंबईत स्वच्छता मोहिमेतून काल जवळपास 283 किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ। 157 मेट्रिक टन राडारोडा, 23 मेट्रिक टन टाकाऊ वस्तू आणि 74 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन। मुंबईमध्ये मे महिन्यात 12,000 घरांची विक्री। राज्याच्या तिजोरीमध्ये मुद्रांक शुल्कापोटी 1,034 कोटी रुपयांचा महसूल जमा।